नमस्कार, आपण पाहत आहात बीपीएल न्यूज, आवाज सामान्य जनतेचा। लहू क्रांती संघर्ष सेना या संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। जिंतूर येथे लहू क्रांती संघर्ष सेना या संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील माननीय तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले। त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजूजी कसबे साहेब, संघटनेचे उपाध्यक्ष संजयजी चौरे, संघटनेचे कार्याध्यक्ष शेषरावजी घोडे, भीमराव हजारे, शरद चव्हाण, बंडू गायकवाड, तालुकाध्यक्ष माणिक कांबळे सह बबन चांदणे, राजू कांबळे, बालू कांबळे, ज्ञानदेव कांबळे, चौखाजी नाडे, सुदाम रणखांबे, नितीन कांबळे, विलास कांबळे, केहाळ येथील मातंग समाज बांधव उपस्थित होते। मौजे केहाळ, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथील मातंग समाजाच्या पारंपरिक सार्वजनिक स्मशानभूमीवर गावातील काही धनाढ्य गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मातंग समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्याचं काम सुरू आहे। मातंग समाजाच्या या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावं, नसता लहू क्रांती संघर्ष सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने जिंतूर तालुक्यासह महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू कसबे साहेब यांनी दिला आहे। अशाच ताज्या घडामोडी, बातम्या व जाहिरातींसाठी बीपीएल न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक प्रकाश लालझरे, मोबाईल नंबर 9860034473। कार्यकारी संपादक अहमद अन्सारी, बीपीएल न्यूज, जिंतूर। मौजे केहाळ येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीवर ज्या गावातील गावगुंडे लोकांनी अतिक्रमण केलं आहे, ते अतिक्रमण तात्काळ हटविले पाहिजे, यासाठी आम्ही जिंतूर तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। जर अतिक्रमण नाही हटवलं तर आम्ही तुम्हाला लहू क्रांती संघर्ष सेनेच्या वतीनं तुम्हाला धडा शिकवला राहणार नाही आणि लहू क्रांती संघर्ष सेनेच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत।